कोकणबारी इनिशियली वॉज नॉट सपोज टू बी पार्ट ऑफ द फिल्म. ते गाणं नव्हतंच. अ फ्यू डेज नवज्योत कॉल्स मी ऑन द फोन आणि मला शिवाय घातलं त्यांनी, साने व्हॉट हॅव यू डन, तुझ्यामुळे मला माझ्या फिल्मचं स्टार्टिंगचं ओपनिंग अख्खं रिएडिट करावं लागलं. म्हटलं का? कारण ते गाणं एवढं भारी झालं की आम्ही स्टार्टिंगचा अख्खा सिक्वेन्स चेंज केला. 4-5 महिने मी असे अल्बमवर काम केले आणि मग रिअलाइज झालं की देर इज नो अल्बम, देर इज नो प्रोडक्शन हाऊस, सगळं बंद पडले, काहीच नाही आहे. मी मूर्खपणा केला जॉब सोडून. काम विल कम ओनली थ्रू पर्सनल रिलेशनशिप्स. मग तुम्ही कितीही मोठी कामं करा, कितीही हिट्स द्या, काम असं समोर येत नाही. म्युझिक इंडस्ट्री किंवा फिल्म इंडस्ट्री खूप काय म्हणतात, खूप आयसोलेटेड आहे. आम्ही मीटिंग्समध्ये जातो आणि आम्ही म्युझिक लेबल्सकडे जातो आमची गाणी विकायला वगैरे, तर सगळीकडे ते इमेज म्हणले की ये मराठी म्यूजिक तो ये चलेगा नहीं, ये बहुत देसी है, ये बहुत ऐसे लो क्वालिटी है किंवा ये तो नहीं चलेगा. तेव्हा माझं डोकं सटकायला लागलं की म्हटलं हाऊ डेअर डू यू से दॅट इट इज लो क्लास म्युझिक. आता AI आला आहे म्युझिकमध्ये, तर आता AI इतकं पॉवरफुल टूल आहे की आता तुम्ही AIने 2 मिनिटांमध्ये म्युझिक बनवू शकता. तुम्ही एका रूममध्ये म्युझिक लिहून बनवून रिलीज करून म्युझिक सुपरस्टार बनवू शकतात, रूमच्या बाहेर पाय न ठेवता. राईट. आता इंडस्ट्री इतकी बदलली आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये आणि त्यासोबतच बीटवर बोलूयाच्या या 3ऱ्या भागात. तर आज आपल्यासोबत असणार आहे म्युझिक इंडस्ट्रीमधलं असं व्यक्तिमत्व जे गेल्या 10 ते 12 वर्ष म्युझिक इंडस्ट्रीशी जोडलेलं आहे. इतकंच नाही तर मराठी असो किंवा हिंदी असो, प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन त्याने केलं आहे. तर आज आपल्यासोबत असणार आहे संकेत साने. तुम्ही पाहिलंच असेल घरत गणपती ही फिल्म, ज्यामध्ये 3 गाणी आणि त्या पूर्ण फिल्मचं ज्यांनी म्युझिक डिरेक्शन केलं आहे ते म्युझिक डिरेक्टर संकेत साने. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसा आहेस? एकदम मजेत. येस. खूप एक्सायटेड आहे कारण हा माझा आयुष्याचा आय थिंक पहिला पॉडकास्ट आहे आणि ह्याच्या आधी मी कधी असं आय डोंट नो इट इज द राईट वर्ड मीडिया, पण मी कधी कॅमेरासमोर येत नाही. मी खूप असं थोडा इंट्रोवर्ट टाईप्स असतो. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि कांट वेट. नाही, काही टेन्शन घेऊ नको. आपण मस्त मजेशीर गप्पा करणारच आणि मला वाटतं एकदा रुळलास की रुळशील, कारण पुण्याचा आहेस तू, पक्का पुणेरी आहेस, त्यामुळे काय वादच नाही आहे त्या सगळ्यामध्ये. मला सांग कसं चाललं आहे आयुष्य. त्याआधी मी म्हणजे प्रेक्षकांना सांगेन की घरत गणपती ज्यामधली प्रत्येक गाणी हिट झाली त्याचं म्युझिक डिरेक्शन संकेत साने यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक गाण्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं आहे. मला नक्कीच ऐकायला आवडेल की सध्या कसं चाललं आहे आयुष्य. घरत गणपतीमधली प्रत्येक गाणी हिट झाली, म्युझिक लोकांना आवडलं, काय सांगशील? काय बोलू आता. एक्सपेक्ट तर केलं नव्हतं, पण इतक्या वर्षांचं स्वप्न होतं की मुंबईला यावं आणि फिल्मसाठी म्युझिक करावं आणि थिएटरमध्ये आपलं नाव बघावं. तर ती जी इमेज असते ना की मी थिएटरमध्ये बसलो आहे आणि फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत आणि पडद्यावरती आपलं नाव येणार, म्युझिक वाजणार, ती इमेज इतकी डोक्यामध्ये ठेवली होती इतकी वर्ष आणि ती मॅनिफेस्ट करायची होती. तर त्याच्या मागे धावतोय आणि फायनली जेव्हा ते झालं तेव्हा टू बी ऑनेस्ट म्हणजे असं वाटते की ना जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं होईल, आपण काहीतरी असं करू, आपण सेलिब्रेट करू, पार्टी करू. म्हणजे आय यूज टू हॅव दिस होल असं आयडिया की मी असं माझं थिएटरमध्ये नाव बघेल आणि मग डोळ्यात नसं काही होत नाही, काही नाही होत. पण तो ड्रीम कम मोमेंट होता, ट्रू असं वालं ना. काही नाही झालं. पिक्चर चालू होता आणि माझ्या डोक्यात विचार चालू होती, अरे यार मिक्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. अरे घरी यार आज मन कर रहा है जाके दाल खिचडी खाए घर पे घी डाल के. डोक्यामध्ये हे विचार चालू आहेत, कुठेतरी चहा मिळेल का. तर हे सगळे डोक्यामध्ये विचार चालू असतात जेव्हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण चालू असतो. तर दॅट हॅज बीन द होल आयरनी ऑफ माय लाईफ की आपण एका गोष्टीमध्ये खूप जास्त पडतो आणि जेव्हा ती होते तर ती प्रोसेसच होत नाही. म्हणजे बाय दॅट टाइम इट हॅपन्स यू हॅव ऑलरेडी मूव्ड ऑन टू युअर नेक्स्ट फेज असं होते. तर हो यार, म्हणजे आपण नक्कीच म्हणजे तुझ्या आयुष्याबद्दल बोलू आणि बऱ्याच गोष्टींवर बोलू, पण सध्या आपण जर घरत गणपतीचा विषय निघालाच आहे तर सुरुवात तिथूनच करूया. मला सांग, ह्या प्रोजेक्टमध्ये इन कसा झालास आणि ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, ही प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी. कारण ॲट द एंड हाच तू म्हणालास ना की ह्या प्रोजेक्टनेच तुला एक आयुष्यातला मोठा क्षण दिला.
आता इन प्रोजेक्टमध्ये मी इन कसं झालं ना, म्हणजे काय सांगू मी, ते माझ्या आयुष्यामध्ये ना असं सोपं असं काहीच होत नाही, सगळं असं होतं. हो. इट्स एव्हरीथिंग इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड ऑलवेज. तर हे पण तसंच झालं. मी, नवज्योत, आलोक सुतार इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. ही इज रिटन द फिल्म अलॉंग विथ नवज्योत. तर आम्ही आधी एकत्र खूप बसायचो, असं की चला खाना पकाएंगे, गप्पे मारेंगे, म्युझिक ऐकूया. आम्ही ॲड्सवरती वगैरे काम करायचो बरंच. तसं करत असता असता मी रँडमली एक ती जी थीम आहे ना, टाटा 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 टाटा, ती जी थीम आहे ना, मेन थीम, ती मी त्याला अशीच ऐकवली होती. दिस इज इयर्स अगो. म्हणजे आय थिंक दिस मस्ट बी अबाउट 5 to 6 years बिफोर आय डिड घरात गणपती. रँडमली अशी ऐकवली होती. आणि नवज्योत बिईंग द जीनियस दॅट ही इज, नवज्योतच्या ती ट्यून डोक्यामध्ये राहिली. आणि तो मला बोलला की संकेत, मी जेव्हा केव्हा कुठली तरी एखादी फिल्म करेल ना, किंवा आय थिंक त्या डोक्यामध्ये ऑलरेडी घरात गणपतीचा प्लॅन होता, पण तो बोलला आपण जेव्हा ही फिल्म करू ना तेव्हा मी हे वापरेल. आणि मी म्हटलं हां ठीक आहे चल हां बघू चल होईल. आणि आपल्याला हाऊ इट इज ना, की आपल्याला वाटतं की हां सगळं फेकाफेकी चालू आहे. पण ही ॲक्च्युली रिमेंबर्ड दिस. आणि आफ्टर सो मेनी इयर्स ही कॉल्स मी की तुला ते आठवते मी तुला बोललो तो टाटा 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 आपण तो पिक्चर करतोय, चल ये ऑन बोर्ड ये. आणि असं झालं. आणि मी म्हणलो ओके ठीक आहे. आणि असं करत म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट ऑन पेपर होता तेव्हा छोटा होता. आणि तेव्हा देवर लाईक हां नवीन कंपोजर आहे, आय थिंक काम करील का, फिल्म पण छोटी आहे. मला पण वाटलं की हां म्हणजे आता तर मला वाटते की बजेट्स वगैरे थोडे कमी आहेत, मी पण नवीन आहे, मी कसं करू, पण हां छोटीच फिल्म आहे, आपण करून टाकू, 3 महिन्यामध्ये होऊन जाईल. असं करत ही स्टार्टेड. आणि फिल्म करता म्युझिक करता ते अपस्केल होत गेलं. कारण नवज्योतचं बिलीफ म्हणा, नवज्योतची विजन म्हणा, आणि ऑल्सो वी कॅन कॉल इट फेट, लोक असोसिएट होत गेली म्युझिक बरोबर. आणि त्याचा स्केल वाढत गेला. म्हणजे वी वर रेकॉर्डिंग इनिशियल सॉंग स्क्रॅचेस वगैरे मी गायचो, माझे कोणते मित्र वगैरे स्क्रॅचेस गायचे, डेमोज गायचे. आणि असं करत आम्हाला आय थिंक नवसाची गौराई रेकॉर्ड करायचं होतं. आणि आम्हाला हे पहिलं गाणं होतं जे मी रेकॉर्ड केलं. आणि आम्हाला स्टुडिओ कुठला मिळत नव्हता. आणि वी वर लुकिंग ॲट स्मॉल स्टुडिओज, की असं कुठे लोकल कुठला स्टुडिओ मिळतो का, तर स्टुडिओ मिळत नव्हता. पण अभयची डेट फक्त आय थिंक त्याच दिवशी अवेलेबल होती. तर काय करायचं करत आम्ही चुकून YRFचा स्टुडिओ बुक केला. अश्विनी परांजपेंनी बुक केला, आमच्या EPनी बुक केला. ओके. आणि असं झालं की छोटा वाला स्टुडिओ अवेलेबल है क्या, नहीं छोटा अवेलेबल नहीं है, बडे में कर लेना उसी रेट में. आम्ही म्हणलं ओके ठीक आहे. आम्ही तिथे गेलो. तर वी वॉन्टेड द ज्युनियर असिस्टंट इंजिनियर टू रेकॉर्ड आवर सॉंग्स. आम्हाला वाटलं की आम्हाला असं कोणतरी छोटं मोठं चालेल. पण असं तिथे पोचून असं झालं की विजय दयाल, हु इज द हेड ऑफ द स्टुडिओ इन YRF, म्युझिक डिपार्टमेंटचं आहे, ही इज अ लेजेंडरी गाय. विजय दयाल, यू माईट हॅव हर्ड ऑफ हिम. बॉलिवूडचे सगळे मोठे पिक्चर ही मिक्सेस अँड मास्टर्स. तर ते बोलले अरे आज काहीतरी झालं आणि माझा तो असिस्टंट आला नाही, काहीतरी टांग दिली, मी रेकॉर्ड करतो. आणि जसं की ये सर तुम्ही कसे करता, मी तर कापायला लागलो. आणि त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं. आणि ते म्हणले अल्बम चांगला आहे. तर असं करत म्हटलं अजून गाणी ऐकू, अजून काय केलंस या ॲल्बममध्ये. तर आय प्लेड इन द रेस्ट ऑफ दी ॲल्बम. त्यांना खूप आवडला. म्हटलं सिंगर कोण शोधतात. म्हटलं तर सर हे गाणं आहे, ह्याला असं कोणतरी विशाल ददलानी सर टाईप असं कोणतरी हवं मला. तर असं कोणतरी असेल तर कोणी सांगा ना. तर विशाल ददलानी टाईप, मग आपण विशालच फोन लावू ना. म्हटलं सर हे ना सिंगर सर, हे व्हेरी स्मॉल. थांब आणि जस्ट कॉल्ड विशाल सर. आणि असं नवीन कंपोजर हे गाणं आहे, तू करेगा क्या. आणि मग असं करत मग मोर अँड मोर पीपल स्टार्टेड कमिंग ऑन बोर्ड. मग असं करत जावेद अली सर केम ऑन बोर्ड, की असं अरे त्या टाईपचं कोणतरी सिंगर आहे का, आणि त्यालाच फोन लावू आपण. तर विजय सरांनी फोन कॉल्स लावले आणि मग दीज पीपल केम ऑन बोर्ड. मग जेव्हा असं झालं की यार आता विशाल आणि जावेद अली
आणि अभय आणि ऑल दीज बिग सिंगर्स, सायली खरे, हे लोक आपली गाणी गात आहेत. तर द सिंगर इज सो बिग आणि माय म्युझिक साऊंड सो स्मॉल. मग आपण आता म्युझिक पण अपस्केल केलं पाहिजे. मग चल अजून काहीतरी मोठं करू. मग म्युझिक मोठं झालं की यार आता म्युझिक पण भारी वाटते, सिंगर पण भारी आहे, आपण काम करू आता ना, आता आपण कोरसेस पण मोठे करूया. आता अरे गाणं एवढं छान झालं, एक काम करू आपण मिक्स पण मोठं करू. असं करत 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 ते अपस्केल होत गेलं. आणि प्लॅन होता. मला इनफॅक्ट बऱ्याच गोष्टी म्हणजे माहिती सुद्धा नव्हती की कसे हँडल करायच्या. पण या गोष्टी होत गेल्या, अपस्केल होत गेल्या. आणि असं करत 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 कॉमेडी ऑफ एरर्स झाला अल्बम पूर्ण आणि चांगला झाला. मग मिक्स झाल्यानंतर की आता मास्टर कुठे करायचा. मग आता एवढं केलंच आहे तर मास्टरसुद्धा भारी करूया. मग लेट अस सेंड इट टू UK वेव्हजला वगैरे. मग त्यांनी तिथे गाणी मास्टर केली अख्खी. मग बॅकग्राऊंड स्कोर करायला चालू केला. मग आता म्युझिक एवढं छान झालं आहे, गाणी अशी वाटत आहेत, बॅकग्राऊंड स्कोर असा वाटतं आहे, बॅकग्राऊंड स्केलसुद्धा अपस्केल करूया, चला धमाल. असं करत 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 वी वेंट ऑल आउट. आणि वी डिड नॉट स्पेअर अ सिंगल पेनी. मला जेवढे पैसे मिळाले होते मी सगळे उडवले. इनफॅक्ट आम्ही नवज्योत हॅज बीन सो काइंड आणि द टीम वॉज सो सपोर्टिव्ह. दे डिड नॉट कॉम्प्रोमाइज ऑन अ सिंगल रुपी. गाण्याच्या क्वालिटी आणि प्रोडक्शन व्हॅल्यूवरती त्यांनी ओतले. आणि रेस्ट इज हिस्ट्री. त्यामुळेच अल्बम इतका छान झाला. प्रत्येक गाणं हिट झालंय म्हणजे. आणि ते लिटरली ते तोंडात आहे. म्हणजे आमचं कोकण भारी हे गाणं तर कोकणचं काही असो ते गाणं वाजलंच पाहिजे, त्याशिवाय ते पूर्ण होत नाही असं म्हणू शकतो. आणि सगळीच गाणी खूप उत्तम झाली. मला वाटतं ह्या एकाच प्रोजेक्टने खूप काही शिकवलं असं वाटत नाही त्या तेवढ्याशा वेळात. काय बोलू, अख्खं आयुष्य बदललं. कोकण भारीची पण कसली इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कोकण भारी इनिशियली वॉज नॉट सपोज टू बी पार्ट ऑफ द फिल्म. ते गाणं नव्हतंच. गाणी सगळी झाली होती आणि मी बॅकग्राऊंड स्कोर करत होतो. सगळं गाणी वगैरे सगळं झाल्यानंतर मी बॅकग्राऊंड म्युझिक बनवतोय. आणि त्याच्यामध्ये एक गाव जेवणाचा सीन आहे बघ, जिकडे ते जिकडे लास्टला भांडण होतं क्लायमॅक्सच्या आधी, तिकडे एक सीन आहे. तिथे त्यांना बॅकग्राऊंड म्युझिक हवं होतं काहीतरी. तर तिथे मी तो पीस बनवला होता. तो पीस बनवला होता. आणि मग म्हटलं की अरे ते डायलॉग चालू व्हायच्या तिने छोटासा मोठा सिक्वेन्स जिकडे असं जेवण वगैरे असं येते प्लेटवरती, तिथे ना काहीतरी असं नावापुरतं काहीतरी लिरिक्स टाकू 2-3. कारण ते माझी मोठी काकू आहे ना पुण्याला, त्यांच्या गावाला कसं असते सफाळ्याला वगैरे की घरामध्ये काही असेल, आता सपोज हळदी असेल तर ते त्याच ट्यूनमध्ये ना ते कुठलाही काही ओकेजन असू ते गाणी गातात. म्हणजे पोरीला हळदी लावा किंवा पोराचा बाळाचा बारस आहे काय ते बाळाला बारस करा ते तसं. तर ते तसं करत करत मी म्हटलं की असं काहीतरी लिरिक्स आपण टाकूया. तर आम्ही ते असं काहीतरी टाकलं की तळलेली मंडळी असं काहीतरी मी शब्द टाकले. आणि ते खूप चांगलं झालं, ते खूप छान म्हणलं. इट वॉज अ 30 सेकंडचा पीस. आणि मग असं करत करत तो म्हटलं अरे नवज्योत बोलला संकेत ह्याला थोडंसं अजून ॲड कर. मग त्याला मी अजून 30 सेकंद ॲड केले. मग लिहिणार कोण, मग वी कॉल्ड अप श्रद्धा इन पुणे. श्रद्धा रोट सम ऑफ द लिरिक्स. आणि ते करत करत ते असं 1 मिनिटाचं वगैरे गाणं झालं. आणि झालं. आणि म्हणलं ठीक आहे, हां इकडे बॅकग्राऊंड स्कोरसाठी हा पीस छान वाटतो. लिरिक्स पण असे टाइमपास लिरिक्स छान वाटतात, फिट होते. आणि असं ते असं थोडंसं ओरिजिनल, थोडंसं गावाकडचं गाणं, थोडंसं फोक, तसं त्यामध्ये ती फेमिलॅरिटी वाटते. तर इट इज वर्किंग फॉर अस. छान झालं. आणि आफ्टर अ फ्यू डेज नवज्योत कॉल्स मी ऑन द फोन आणि मला शिवाय घातलं त्यांनी, साने व्हॉट हॅव यू डन, साने व्हॉट हॅव यू डन. आणि मी घाबरलो, अरे बापरे काय झालं, परत रिजेक्ट नाही झालं का, बापरे नॉट अनदर रिजेक्शन. मी फाटली माझी. साने व्हॉट हॅव यू डन, तुझ्यामुळे मला माझ्या फिल्मचं स्टार्टिंगचं ओपनिंग अख्खं रिएडिट करावं लागलं. म्हटलं का, कारण ते गाणं एवढं भारी झाले की आम्ही स्टार्टिंगचा अख्खा सिक्वेन्स चेंज केला. आणि ही डिसाइडेड टू यूज दॅट पार्ट आणि यूज इट फॉर दी एंटायर ओपनिंग सिक्वेन्स ऑफ द सॉन्ग. असं करत 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 मग गाणं ते पूर्ण झालं. आणि
या असं होतं. म्हणजे बघ ना, एक प्रोजेक्ट असतो पण त्यामागे किती गोष्टी असतात, किती काही घडतं आणि त्यानंतर ते एकदम मेजवानी प्रेक्षकांना मिळते असं म्हणू शकतो. मला सांग, घरात गणपतीने ओळख दिली, नाव दिलं, खूप मोठ्या लोकांसोबत काम करण्याची संधी दिली, त्यानंतर काय चेंजेस झाले? चेंजेस झाले म्हणजे आता खरं म्हणतं ना तर ते थोडीशी तुमच्या नावाला क्रेडिबिलिटी येते ना, की आता चल टॅलेंट अँड ऑल, आता मुंबईसारख्या जागेमध्ये एव्हरीबडी टॅलेंटेड, सगळे मेहनती असतात, सगळे टॅलेंटेड असतात, ऑल ऑफ अस आर. पण क्रेडिबिलिटी मिळणं ना सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं या इंडस्ट्रीमध्ये, की तुम्ही काहीतरी काम केले आणि तुम्ही प्रूव्ह केले. त्यामुळे पुढचा जेव्हा क्लायंट किंवा डिरेक्टर तुमच्याकडे येईल तर ही तर शॉरिटी असते की चल हा आपले पैसे बुडवणार तर नाही, ही कॅन हँडल अ गुड बजेट आणि ही कॅन मेक गुड सॉंग्स आणि 40 लोकांची टीम तो हँडल करू शकतो. ही क्रेडिबिलिटी मिळणं खूप महत्त्वाचं असते. आणि प्लस स्वतःला कॉन्फिडन्स खूप येतो यार, स्वतःला कॉन्फिडन्स खूप जास्त येतो. आणि मग आणि आपलं इट्स अ पॅशन ड्रिव्हन इंडस्ट्री, म्हणजे लहानपणीचं स्वप्न असते आपलं. तर चांगलं वाटतं यार की म्हणजे तुम्ही चाललेत आणि कोणतरी तुमचं गाणं ऐकते, तुम्हाला दिसते कोणतरी गाणं ऐकते. आता मी खूप फिरतो, म्हणजे मी कार, बस, रिक्षा, ट्रेन, चालत सगळं करतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की आता 4 दिवसापूर्वी झालं, मी गोरेगावला होतो, हेमंत डोमेच्या ऑफिसमधून बाहेर निघालो आणि लिफ्टमधून बाहेर निघालो आणि देयर वॉज दिस वन, आय थिंक ती घरात काम करते ना, दीदी असते ना ती, तर ती रील बघत होती नवसाची गोरायची. आणि मी ते बघितलं आणि मला असं ते सगळं माझं ते प्रोफेशनॅलिटी आणि मॅच्युअरनेस आणि कूल फॅक्टर सगळा गेला खड्डा दिला. अरे ओ ताई हे गाणं तुम्हाला आवडते का खरं सांगा ना, आवडते का? शी सेड हो खूप आवडतं. म्हटलं मी आहे असं झालं. आणि असं खूप मी बेशरमसारखं करतो सुद्धा. एकदा मी मित्राच्या घरातनं बाहेर निघत होतो आणि तिकडे तो झेप्टोवाला कोणतरी उभा होता आणि तो गाणं ऐकत होता. तर कोकण भारी वाजलं आणि मी बोललो हे गाणं तुम्ही सुना आहे क्या? हे गाणं तू ऐकलंस का? म्हटलं हां, हे गाणं आमच्या गावाला जाम वाजतंय. म्हटलं मी केलं. म्हटलं खरंच? मग मी त्याच्या फोनवर असं इंस्टाग्राम ओपन करून दाखवते, बघ मी आहे. तर ते सगळं ते आपलं काम लोकांना आवडतं हे बघून खूप छान वाटतं. म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे काय होतंय ना की आता असं स्पॉटिफाय, इंस्टाग्राम उघडलं तर मला तो आकडा दिसतो 10 मिलियन 15 मिलियन, पण इट इज अन आकडा ऑन द स्क्रीन. ते असं वाटत नाही, हिट होत. पण तू रस्त्यावर चाललाय आणि असं झेप्टोवाला तुझं गाणं ऐकतं, ते भारी वाटतं यार. बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती होती? घरून कोणी कॉम्प्लिमेंट केली आणि फ्रेंड्समध्ये म्हणून कोणी कॉम्प्लिमेंट केली लक्षात राहिलेली असेल तर? किंवा तुझे कलाकार जे या फिल्ममध्ये आहेत, ज्यांनी ह्या फिल्ममध्ये काम केलंय, त्यावेळेस कोणी तुझं कौतुक केलं असेल, या गाण्याचं कौतुक केलं असेल? खरं सांगू का, आता इंडस्ट्रीवाले आणि सगळे ना हे कौतुक करतातच ऑफकोर्स. स्पेशल काही मोमेंट्स असतील ना, अश्विनी मॅम आहेत ना, अश्विनी भावे मॅम, तर त्यांचं खूप सही माहोल होता. म्हणजे प्रीमियर नंतर किंवा स्क्रीनिंग नंतर, तर आम्ही ह्याच्या आधी भेटलो नव्हतो कारण मी सेटवर कधी गेलो नव्हतो. आणि अश्विनी मॅम US ला राहतात, तर त्यांना कधी भेटणं होत नाही. आणि त्यांना मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं कुठल्या तरी स्क्रीनिंग नंतर, आणि देयर वॉज नो हाय हॅलो इंटरॅक्शन, काहीच नव्हतं. तर शी जस्ट कम्स अप टू मी आणि शी डज दिस असं, अरे संकेत तू आर सो टॅलेंटेड, किती छान गाणी आहेत. आणि शी गिव्स मी अ डेअरी मिल्क और समथिंग, चॉकलेट दिलं आणि ते सही वाटलं. वन ऑफ सच अ स्पेशल मोमेंट. आणि फिल्मच्या प्रीमियरला माय पेरेंट्स वर देअर, माय मॉम अँड डॅड वर देअर. तर तेव्हा असं झालं की अश्विनी मॅम कम्स टू मी आणि सेज की अरे संकेत, आय हॅव टू मीट युअर पेरेंट्स अँड टेल देम युअर सन इज सो टॅलेंटेड. आणि ते लाईक एनी सन ते असं नाही यार, अरे बाकी दुनिया गई भाड में, मार मम्मी और डॅडी को इम्प्रेस किया तो भाई लाईफ सेट आहे. दॅट वॉज झालं. तर मी सांगितलं मॅम माझे ना ते डॅड आता येतील, त्यांना तुम्ही सांगा की तुमचा मुलगा खूप टॅलेंटेड आहे, खूप भारी आणि असं करतो आणि त्याला म्युझिक करून द्या. आणि त्याला तुम्ही असं आय वॉज टेलिंग हर द डायलॉग्स, तुम्ही जाऊन माझ्या डॅडला हे सांगा आणि आईला हे सगळं सांगा, मग ते जास्त इम्प्रेस होतील. आणि त्याने दिले आय एम डुइंग समथिंग सो सिली अँड सो स्टुपिड, पण मग दॅट्स हाऊ आय एम.
तू म्हणालास की त्यांना सांगा की त्याला म्युझिक करू दे, मग तुझी सुरुवात कशी झाली? म्हणजे म्युझिक घरून होतं सपोर्ट वगैरे की कसं काय, म्हणजे ह्या क्षेत्रात कसं आलास? माझी बिझनेस फॅमिली आहे. ओके, वडिलांचे ते ग्रीन हाऊसेसचा वगैरे बिझनेस होता, तर जॉईंट फॅमिली माझी पुण्याला. तर ते असं आधीपासून गृहीत धरलं होतं की तुम्हाला मोठं होऊन कॉलेज वगैरे संपून तुम्हाला बिझनेसच करायचा आहे. पण मला ते खुददारी का किडा असतो ना, ते खुददारी की बिमारी, मला तो नाही होती. जगातला सगळ्यात डेंजरस रोग होता मला, खुददारीचा रोग. तर म्हणून मी म्हटलं नाही, मला काहीतरी स्वतःहून करायचं आहे. आणि असं करत मी बाहेर गेलो. आणि तेव्हा ऑब्व्हियसली म्हणजे आय डोंट कम फ्रॉम अ फिल्म इंडस्ट्री बॅकग्राऊंड. चिंचवडला, रे पुण्यामध्ये चिंचवडला, तिथे फिल्म इंडस्ट्रीचा आमचा काही संबंधच नाही. माझं चाइल्डहुड वेंट इन लाईक अ व्हेरी व्हेरी सिम्पल हाऊस, व्हेरी स्मॉल हाऊस. चाळीतनं वगैरे मी मोठा होत आलो आहे. तर वी हॅव सीन पॉवर्टी, स्ट्रगल. त्यामुळे प्रोफेशनसाठी म्युझिक करणं हे कॉन्सेप्टच एक्झिस्ट नाही करायचा, माहितीच तर नव्हतं. तर ऑब्व्हियसली घरचे तेव्हा खूप अपोज करायचे. आणि म्हणजे त्यांची फॉल्ट नाही, त्यांना वाटतं की अरे म्हणजे सिक्युअर एक लाईफ असावी, एक तर जॉब कर, नाही तर आपलं दुकान सांभाळ किंवा वर्कशॉप सांभाळ. यामध्ये दुकान असायचं, जनरल स्टोर होतं, अंडी ब्रेड हे सगळं विकायचे म्हणजे फॅमिलीवाले. तर ते सांभाळ किंवा वर्कशॉप वगैरे सांभाळ. ते फॅब्रिकेशनचा वर्कशॉप होता चिखली गावामध्ये, ते सगळं कर. आणि दॅट वॉज द माइंडसेट. आणि ऑफकोर्स म्युझिकमध्ये तुम्हाला माहिती स्ट्रगल किती असते. तर इनिशियली दे कुड सी की आय एम स्ट्रगलिंग फॉर अ लॉंग टाईम. आणि बोलता बोलता जर मी चुकून बोललो की यार डिनर में दाल खिचडी खाया, मॅगी खाया, जे खूप कॉमन आहे. त्यांना वाटतं अरे काय करतोय मुलगा, तुला काय आम्ही पढा लिखा के तुमको यही करना था क्या, तुम्हाला काय ट्रेनमध्ये गाणी वाजवायची आहेत का लोकांच्या लग्नात गाणी वाजवायची आहेत का, बँडवाला आहेस का तू. हे सगळं खूप वर्ष ऐकलं मी, विच इज ओके, म्हणजे ते नॉर्मल आहे. आता तेव्हा खूप राग येतात की तुम्ही मला बँडवाला कसं म्हणतात, ट्रेनमध्ये वाजवणार म्हणजे काय, हाऊ कॅन यू बी सो इन्सल्टिंग. पण मग तेव्हा राग यायचा, पण आता वाटतं ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. त्यांचाही एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता की एक सिक्युअर इन्कम असावी, सिक्युअर लाईफ असावी, कदाचित त्यासाठी असावं ते. त्यामुळे ते असायचं, तेव्हा राग यायचा. पण आता जेव्हा आपण बघतो, मला वाटतं तुझ्यापेक्षा प्राऊड ते असतील खूप की त्याने बोललेलं करून दाखवलं असं. आय एम होपिंग. कधी बोलले नाहीत का असं की छान करतोयस काम वगैरे? आई ते म्हणत असतं अरे आई बाप नाही करत रे, एक्सप्रेस नाही होत आहेत आपल्याला. मला सांग, तू पुण्याचा आहेस आणि मागचे बरीच वर्ष तू म्हणालास तू मुंबईमध्ये राहतोयस, मग कधी डिनरमध्ये मॅगी म्हण, दाल खिचडी म्हण, पुण्याची लाईफ मुंबईची लाईफ कशी बॅलन्स करतोस? कारण टोटल अपोजिट आहे कुठे ना कुठे. खूप वेगळी लाईफ आहे. कारण पुण्यामध्ये असताना जॉईंट फॅमिली, किचनमध्ये पाय ठेवणं हे शक्यच नाही, कारण जॉईंट फॅमिली होती. आणि प्लस काकू, काक्या, वहिन्या, आई सगळे असताना आय नॉट कॉल इट पॅम्पर्ड लाईफ. पॅम्पर्ड लाईफ तर नव्हती माझी, अजिबात पॅम्पर्ड नव्हतो मी. पण प्रोटेक्टेड खूप होतो किंवा अंडर एक्सपोज खूप होतो जगाला. म्हणजे लिटरली मी तुला सांगेल, तू म्हणशील की मी फेकतोय. म्हणजे मी मुंबईला शिफ्ट व्हायच्या, आय थिंक यू विल से दॅट आय एम एक्झॅजरेटिंग, की मुंबईला यायच्या असं 2-3 दिवस आधी मी लिटरली ते माझ्याकडे ते ATM कार्ड होतं बँकेकडनं. तर आय डि नॉट इवन नो हाऊ टू यूज एन ATM कार्ड. म्हणजे माझी इतकी वाईट परिस्थिती होती, कारण मी कधी त्या PCMC निगडीच्या बाहेर कधी निघालोच नव्हतो. गरज नाही, कॉलेज तिथे, स्कूल तिकडे, एव्हरीथिंग वॉज देअर. तर काहीच माहीत नव्हतं आयुष्यामध्ये करतात काय, लोकांची कसं बोलतात, व्हेरी व्हेरी आयसोलेटेड अँड अंडर एक्सपोज्ड. तर आय एम फिगरिंग आउट हाऊ टू यूज एन ATM, फिगरिंग आउट हाऊ टू ट्रेन बस कशी पकडतात. तर मुंबईला आल्यानंतर सगळं स्वतःच डिस्कवर करायला लागलो, लोकांशी कसं बोलायचं. आणि कल्चरल शॉक्स मिळायला लागले की अरे अच्छा असं पण करतात, अच्छा तसं पण करतात, अरे बापरे, अरे दारू नाही, अच्छा म्युझिक इंडस्ट्रीशी असते, अच्छा असा स्टुडिओ असतो, अच्छा असं करता पण येते. म्हणजे इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड फॉर मी. की अशा गोष्टी, द कॉन्सेप्ट ऑफ बीइंग अ प्रोफेशनल म्युझिशियन डिड नॉट एक्झिस्ट फॉर मी. म्हणजे आय यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग, की हा कॉन्सेप्ट माझी नव्हताच. कारण कधी आसपास बघितलं सुद्धा नाही, TV वर जे दिसायचं ते दिसायचं एवढंच.
पण तू मुंबईला काय कारणासाठी, म्हणजे तू हेच ठरवून आला असशील की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचंय, त्यासाठी आला होतास की तुझं काही वेगळं पर्स्पेक्टिव्ह? मला ते खूप अंगात किडा होता की मला काहीतरी असं आयुष्यामध्ये कुछ अतरंगी करणं आहे, असं मला तो अंगात किडा होता. कारण मी खूप जास्त लहानपणी टी व्ही बघायचो. मी डिस्कवरी चॅनल वगैरे खूप जास्त बघायचो. तर त्यामध्ये ना तो ट्रॅव्हलर्स नावाचा वगैरे शो यायचा, जिकडे लोनली प्लॅनेट आणि ट्रॅव्हलर्स, जिथे ते लोक असं स्पेनला फिरायला जातात आणि असं काहीतरी मस्तपैकी खातात आणि पार्टी करतात आणि वन देन दे ट्रॅव्हल इन द ट्रेन अँड गो टू सम अदर युरोपियन कंट्री. तर मी ते खूप बघायचो. पण माझ्यासाठी ते असायचं फिक्शन, की ते हे रिअल नाही आहे, हे काहीतरी टी व्हीवर चाललंय, हे आयुष्यात आपल्याबरोबर होऊ शकणार नाही, हे आपण टी व्हीवर बघतो, असं ती कॉन्सेप्ट होती. पण वेन आय ग्रो अप आय रिअलाइज की अरे यार, हे तर म्हणजे जग मोठं आहे, खूप लोक खूप इंटरेस्टिंग गोष्टी करतात. आणि मग डोक्यामध्ये तो किडा आला की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह अ नॉर्मल बोरिंग लाईफ. डोक्यात तो किडा आला, आय नीड टू गो आउट आणि आय नीड टू फाइंड आउट की मी अजून काय काय करू शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो, एक्सपिरियन्सेस. तर मला तो किडा खूप आधीपासून होता की आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स थिंग्स इन लाईफ. पण आपण हे कसं करूया? आता पुण्यात राहून तर मी घरी राहतो, ओव्हर प्रोटेक्टेड, ओव्हर आयसोलेटेड, तर मी काहीच करू शकत नाही. तर मी घराच्या बाहेर कसं पडू, कुछ तो बहाना चाहिए. तर आय गॉट अ जॉब मुंबई. मी सांगितलं की आई मला मुंबईतनं जॉब मिळाला आहे, तर मला जायला लागेल. तर ऑब्व्हियसली फॅमिली वॉज अपोज टू इट, पण आईनी खूप थोडंसं जाऊन द्यावं त्याला, इच्छा एक पूर्ण होऊन द्यावं, शिकणार कसं तो, असं करत आईनी थोडंसं बाबांना पटवलं. ठीक आहे, जाऊन दे, असं करत मी मुंबईला जॉबसाठी आलो. बरं. आणि मी जॉब केला इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये. मी क्लायंट सर्व्हिसिंग करायचो तेव्हा. तर मी क्लायंट सर्व्हिसिंग केलं, इव्हेंट्स केले, मीटिंग्स करायचो, असं टाळ्या घालून एकदम असं सज्जन माणसासारखं. असं करत करत आय लर्न्ड हाऊ टू टॉक टू पीपल, बिझनेस डील्स कशा होतात, इंडस्ट्री कशी काम करते, शिकत गेलो, कॉन्टॅक्ट्स बनले. आणि असं हळूहळू करत एक दिवशी वन डे अनफॉर्च्युनेटली आय लॉस्ट माय जॉब. आय वॉज नॉट व्हेरी हॅपी इन माय जॉब. जे ठीक होता, जॉब चांगला होता, इव्हेंट्स वगैरे, पण मजा नाही यायची. प्लस माझा बॉस मला डोकं खायचा यार. असं करत करत काय झालं, मग मला आय न्यू फॉर अ फॅक्ट आता मला जॉब सोडायला लागणार आहे, कारण माय बॉस इज नॉट हॅपी विथ माय परफॉर्मन्स, सो आय एम गोइंग टू गेट माय जॉब एनी वे. पण आता मी जॉब सोडून करायचं काय? तर मला ते असतं ना, डुबते को तिनके का सहारा, ते म्हणतात ना, डुबते को तिनके का सहारा. ते मला काहीतरी हवं होतं की मी जॉब सोडायला काहीतरी बहाना पाहिजे. तर मी ज्या प्रकारे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये घुसलो, तू म्हणशील अरे काय फेकतोय हा. आय वॉज डुईंग अ जॉब, रेग्युलर 9 to 5 जॉब. आणि एक असा कोणतरी भेटला मला, ओळखीचा कोणतरी मित्र का कोणतरी, आणि ही यूज टू वर्क इन अ प्रोडक्शन हाऊस. आणि तो बोलला की आम्ही ना एक अल्बम बनवतोय, की तर आम्हाला अल्बमसाठी कोणतरी म्युझिशियन हवा आहे, तुला कोणी माहिती आहे का संकेत? तर मी बोललो माझा फ्लॅटमेट आहे जो गिटार प्लेअर आहे, आणि मी पण थोडा बहुत कीबोर्ड प्ले करतो, कारण मी कॉलेजमध्ये वगैरे कीबोर्ड प्ले करतो, असे लोकल बँड्समध्ये वगैरे प्ले करायचो. तर आय कॅन ट्राय इफ यू वॉन्ट. तो बोला हां तू ट्राय कर. तर चल हम लोग कॉन्ट्रॅक्ट साईन करेंगे. तर त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला बोलवलं आणि मी साईन द कॉन्ट्रॅक्ट. तर तेव्हा आय शुड हॅव रिअलाइज की आपण जो म्युझिक अल्बमचा म्युझिक कॉन्ट्रॅक्ट साईन करतोय, आपण काय चायनीजच्या हातगडीवर बसून असं मांडीवर ठेवून साईन करतोय, म्हणजे त्याला काय अर्थ नाही आहे, त्याला काय व्हॅल्यू नाही आहे. पण तेव्हा अक्कल नव्हती. तर मी अल्बम साईन केला आणि पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो शानमध्ये, बॉस समोर येलो मेरा रेझिग्नेशन, ये सोड तुमचा जॉब. मी असं करत मी जॉब सोडला माझा. आता तर मी अल्बम बनवणार, आता मैं स्टार बनूंगा, असं होतं. अब तो मैं स्टार बनूंगा, लाईव्ह सेट आहे मेरा, कहा है मेरी मर्सिडीज कहा है, असं झालं माझं. पण आफ्टर 1 or 2 months ऑफ वर्किंग ऑन दी अल्बम मला कळालं की यार हे काय नाही आहे, हे सब झूठा आहे. अंधेरीमध्ये आणि ओशिवारामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये असे 1000 प्रोडक्शन हाऊस असतात, जिकडे रोज अल्बम येतात आणि रोज फ्लॉप होतात, त्यांचं काही होतं नाही.
तर माझ्या आयुष्यातले 4-5 महिने मी असे अल्बमवर काम केले आणि मग रिअलाइज झालं की देर इज नो अल्बम, देर इज नो प्रोडक्शन हाऊस, सगळं बंद पडले, काहीच नाही आहे. मी मूर्खपणा केला जॉब सोडून. पण तोपर्यंत मी ऑलरेडी समुद्रात उडी मारली होती आणि मी हळूहळू पोहायला शिकलो होतो त्या 3-4 महिन्यामध्ये. असं करत करत दिस इज हाऊ आय ॲक्सिडेंटली एंटर्ड म्युझिक ॲज म्युझिक इंडस्ट्री ॲज अ फुल टाईम कंपोजर. त्या एका स्टुपिड अल्बम. मला वाटतं काही असो पण एक ती गोष्ट घडली, त्याने शिकायलाही मिळालं आणि एक चांगल्याची सुरुवात पण झाली असं म्हणू शकतो आपण. जेव्हा मला सांग, आता तू म्हणालास की त्यानंतर मी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आलो, पण पुढे कामं कशी मिळतात, प्रोजेक्ट कसे हाती लागतात, प्रोसेस कशी असते? आता आपलं मिसकन्सेप्शन खूप असतात की आपल्याला वाटते की काम मिळायची अशी एक प्रोसेस असू शकेल असं आपण गृहीत धरतो. मला वाटलं की फिल्म येईल, घरात गणपती येईल आणि मला समोरून धडाधड ऑफर येतील वगैरे, असं मला खूप वाटलं होतं. किंवा जेव्हा मी अल्बम साईन केला होता ना, अब तो मैं स्टार बनूंगा, दॅट फिलिंग किंवा दॅट होप इज ऑलवेज देअर. पण ॲज तुम्ही जितकी वर्ष स्पेंड करतात इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला कळते की काम असं नाही रेग्युलर मिळत. काम विल कम ओनली थ्रू पर्सनल रिलेशनशिप्स. म्हणजे तुम्ही कितीही मोठी कामं करा, कितीही हिट्स द्या, काम असं समोरून येत नाही. म्युझिक इंडस्ट्री किंवा फिल्म इंडस्ट्री खूप काय म्हणतात, खूप आयसोलेटेड आहे. आणि इथे तुमचे लोकांबरोबर रिलेशन्स किती चांगले आहेत. नेटवर्किंग महत्वाचं म्हणजे बेसिकली. हा, पण नेटवर्किंग मी नेटवर्किंग म्हणत नाही, कारण नेटवर्किंग खूप असा रफ आणि क्रूड टर्म आहे. नेटवर्किंग खूप इट्स अ व्हेरी कोल्ड टर्म. तुमचे लोकांबरोबर किती चांगले तुमचा रॅपो आहे, तुमच्या फ्रेंडशिप्स किती चांगल्या आहेत, तुम्ही किती जेन्युइन आहात, तुम्ही किती प्रोफेशनल आहात, काइंड आहात, ह्याच्याने खूप फरक पडतो तुम्हाला काम मिळण्यामध्ये. इफ यू आर अ नाईस पर्सन, इफ यू आर नाईस टू पीपल, इफ यू हेल्प एव्हरीबडी, इफ यू हॅव अ गुड क्लीन इमेज, तसंच काम मिळते. इफ यू हॅव अ रेकॉर्ड ऑफ बिईंग प्रोफेशनल अँड बिईंग ऑन टाईम, तर त्या प्रकारे काम मिळते. तर मला तर असंच नेहमी काम मिळते. आय गेट वर्क फ्रॉम मोस्टली पीपल हू आय ऑलरेडी नो. म्हणजे मित्रांकडनंच युजली काम येते. तर घरात गणपतीनंतर पुढे काही प्रोजेक्ट्स, बोलणं चालणं किंवा? घरात गणपतीनंतर मी एकच फिल्म केली, इन्स्पेक्टर झेंडे नावाची फिल्म होती मनोज बाजपेयी सरांबरोबर, नेटफ्लिक्स आली ती फिल्म केली मी मागच्या वर्षी. दॅट वॉज अन अमेझिंग फिल्म टू वर्क ऑन. मजा आली. आता अजून एक आहे फिल्म, नाव तर मी आय थिंक सांगू शकत नाही. हेमंत डोमे बरोबर फिल्म आहे. एक प्रोजेक्ट आहे. आय थिंक पुढच्या वर्षी वगैरे येईल असं वाटते. नाव मला अजून माहीत नाही. ते चालू आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग जे काम चालू होतं आहे, तर माझा स्वतःचा जो मी अल्बम करतो आहे, दॅट इज द मोस्ट एक्साइटिंग थिंग आत्ता. म्हणजे दॅट इज वॉट डज नॉट लेट मी स्लीप इन द नाईट. तर ते चालू आहे सध्या, विच इज वॉट आय एम एक्स्ट्रीमली एक्साइटेड अबाउट. बरं, म्हणजे त्याचे डिटेल्स आम्हाला अजून थोड्या वेळाने कळतील, म्हणजे थोड्या दिवसात कळतील का? अल्बमबद्दल मी तुला सांगू शकतो. बरं. फिल्मबद्दल सांगू शकत नाही. अल्बमबद्दल आय कॅन टेल यू. या. तर ते म्हणतात की तुम्ही आता लोक म्युझिक बनवतात जे ऑडियन्सला हवं असते, करेक्ट? माझं थॉट प्रोसेस खूप वेगळी म्युझिक बनवायची. मी ते म्युझिक बनवतो जे मला वाटते की ते म्युझिक असावं इंडस्ट्रीमध्ये, पण जे मला ऐकायला मिळत नाही. तर जे म्युझिक मला दुसरा कोणी आर्टिस्ट देत नाही, जे मला ऐकायचं, मी ते बनवतो. माझं थोडंसं म्हणजे प्रोसेस वेगळी आहे. तर मी असं जास्त ऑडियन्स सेंट्रिक म्युझिक नाही बनवत. मी सेल्फ सेंट्रिक म्युझिक बनवतो, जे मला वाटतं की जे मला आवडतं आहे आणि जे मला वाटतं की असलं पाहिजे, की मला ऐकायची इच्छा असेल. तर थोडंसं मी सेल्फिश आहे त्या डिपार्टमेंटमध्ये. तर आय मेक व्हेरी सेल्फ सेंट्रिक म्युझिक. तर खूप आतमध्ये ते खूप साऱ्या इच्छा होत्या, पर्सनल इच्छा होत्या की या पर्टिक्युलर टाईपचं म्युझिक आपण बाहेर काढावं. इच्छा होता आणि इच्छापेक्षा जास्त मला खूप जास्त आतमध्ये राग होता काही गोष्टींबद्दल, जो क्लिअर करायला मला हा अल्बम काढायची खूप जास्त इच्छा होती. तर दॅट इज हाऊ इट हॅपन्ड. व्हेरी इंटरेस्टिंग थॉट प्रोसेस. सांगू त्याबद्दल, बोलू आपण? प्लीज.
तर काय व्हायचं ना, आता आपण मराठी लोक आहोत, आपण लहानपणीपासून मराठी म्युझिक ऐकतोय, बरोबर, करेक्ट. आणि आता मी मल्टी लँग्वेज कंपोजर आहे, करेक्ट. तर म्हणजे मी पंजाबी फिल्म्स केल्या आहेत, आणि मी हरियाणवी फिल्म्स केल्या आहेत, आणि मी तेलुगू फिल्म्स केल्या आहेत, हिंदी केल्या आहेत, मराठी केल्या आहेत. तर आय डन फिल्म्स इन 5 लँग्वेजेस. आणि मी जर तुम्ही लोक माझं इंस्टाग्राम फॉलो करतात तर मी लाईव्ह परफॉर्मरसुद्धा आहे, म्हणजे मी बँड प्रोड्युसर आहे, तर मी शोज खूप करतो. तर आम्ही गेले 10 वर्ष आम्ही अख्खं जग फिरलो आहे. वी हॅव डन कॉन्सर्ट्स फ्रॉम लुधियाना टू पटना टू बिहार टू मॉन्टे कार्लो टू युरोप टू न्यूयॉर्क. आम्ही सगळीकडे कॉन्सर्ट्स केलेत. पण मला नेहमी काय खटकायचं माहिती का, की आपण इतकं म्युझिक प्ले करतो, आणि वी हॅव प्लेड इन द बेस्ट पॉसिबल व्हेन्यूज इन द वर्ल्ड. आम्ही न्यूयॉर्कला वगैरे प्ले करतो, पण आपण आपण सगळीकडे जाऊन पंजाबी म्युझिक प्ले करतो, आपण सगळीकडे जाऊन हिंदी म्युझिक प्ले करतो, आपण सगळीकडे जाऊन गुजराती म्युझिक प्ले करतो, सगळे म्युझिक प्ले करतो. मी इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच कॉन्सर्टला मराठी म्युझिक प्ले केलंच नाही आहे. प्ले जरी केलं असेल तर इट विल बी अ नॉन पेड शो, किंवा एखादा गाणं कुठं तरी केलं असेल. वाय आर वी नॉट डुईंग हाय पेड शोज इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड? मराठी म्युझिकमध्ये काय कमी आहे? इनफॅक्ट कल्चर म्हणा, हेरिटेज म्हणा, त्याच्यामध्ये आपली संस्कृती जेवढी जास्त, आपल्या संस्कृतीमध्ये जेवढं जास्त डेप्थ आहे, किंवा काय म्हणतात, एवढंच राईट वर्ड, मला तो शब्द सापडत नाही आहे. आपलं मराठी जे लिटरेचर आणि साहित्य आहे हे इतकं रिच आहे की खूप वास्ट आहे, आणि क्लासी आहे, खूप क्लासी आहे. तर आपण हे म्युझिक जगापर्यंत का नाही पोचवत? आणि मराठी म्युझिकची अशी इमेज काय, म्हणजे ओके, आय टेल एक्झाम्पल. आता आम्ही, बिकॉज आय सेड अगेन, आय डू मल्टिपल लँग्वेजेस. तर आम्ही मीटिंग्समध्ये जातो, आणि आम्ही म्युझिक लेबल्सकडे जातो आमची गाणी विकायला वगैरे. तर सगळीकडे ते इमेज म्हणले की ये मराठी म्युझिक तो ये चलेगा नहीं, ये बहुत देसी है, ये बहुत ऐसे लो क्वालिटी है, किंवा ते म्हणतात ना, ये तो बहुत लो क्लास है. तर मला एक हिंदी लेबलवाला बोल रहा था कि ये तो बहुत लो क्लास म्यूजिक है, ये तो बस लोग सड़क पे नाचेंगे, रिक्शा वाले नाचेंगे ये सुन के, ये सब लोग सड़कों पे नाचेंगे ये म्युझिक सुन के, ये तो नहीं चलेगा. तेव्हा माझं डोकं सटकायला लागलं की म्हटलं, हाऊ डेअर डू यू से दॅट इट इज लो क्लास म्युझिक? म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये राहतात, यू आर लिव्हिंग इन महाराष्ट्र, इन अ मराठी स्टेट, इन अ मराठी सिटी, आणि यू आर वर्किंग इन अन इंडस्ट्री विच वॉज स्टार्टेड बाय अ मराठी मॅन, राईट, करेक्ट. आणि तुम्ही म्हणतात की ये म्युझिक तो एकदम लो क्वालिटी सस्ता गावठी म्युझिक आहे, ये कैसे चलेगा? हाऊ कॅन यू सी दॅट? तर मला ते सटकायला लागलं. आणि मग म्हटलं, मग तुम्ही म्हणतात की पंजाबी म्युझिक इज क्लासी, हां करेक्ट. तर तुम्ही आता दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टला जातात, आणि तुम्ही $2,000 तिकीट घेतात, आणि तुम्ही शॅम्पेन पितात, आणि व्हॉट इज दिलजीत दोसांज सिंगिंग अबाउट? दिलजीत इज सिंगिंग अबाउट द सेम स्टफ, कि मेरे पिंड में, मेरे खेत में, मेरे ट्रॅक्टर में. हां, ही सिंगिंग अबाउट कल्चर, ही सिंगिंग फोक म्युझिक, करेक्ट. तेव्हा तुम्ही $2,000चं तिकीट काढतात, तेव्हा तुम्ही ओके असतात. बरोबर. आता ते AP डिलनचा कॉन्सर्ट झाला मुंबईमध्ये, पीपल स्पेंड सो मच मनी, आय नो. म्हणजे लोकांनी असं 15-25 पासेस घेतले होते AP डिलनसाठी. आणि व्हॉट इज AP डिलन? यांनी फॅन्सी कपडे घातलेत, पण ही सिंगिंग अबाउट आम्ही कॅनडामध्ये इमिग्रेंट्स आहोत, आम्ही ट्रॅक्टर चालवायचो, आता मी मॅकडॉनल्ड्समध्ये आम्ही बर्गर पलटतो, आणि आमचे असे ड्रीम्स आहेत. ही सिंगिंग अबाउट दॅट, आणि तुम्ही त्यासाठी 25,000 तिकीट घेऊन तुम्ही शॅम्पेन पीत करतायत. माझी ती इच्छा ही आहे की मराठी म्युझिकला जगापर्यंत पोचवावं, आणि मराठी म्युझिककडे बघण्याचं जे लोकांचं जगाचा जो दृष्टिकोन आहे की मराठी म्युझिक इज लो क्लास, लो स्टँडर्ड, या डोक्याचा या डायलॉगचं मला खूप ना असं डोक्याला संताप येतं की हाऊ डेअर एनीबडी से की मराठी म्युझिक इज लो क्लास. हाऊ डेअर यू से? तुम्ही राहतात महाराष्ट्रामध्ये,
आपलं कल्चर एवढं रिच आहे की तुम्ही म्हणतात कसं काय. तर मग तेव्हापासून डोक्यामध्ये तो किडा होता की नाही, वी हॅव टू टेक मराठी म्युझिक व मराठी कल्चर अँड वी हॅव टू मेक इट अप मार्केट. का जगामध्ये लोक हातामध्ये शॅम्पेन किंवा सूट घालून किंवा $10,000 तिकीट काढून मराठी कॉन्सर्ट बघायला येत नाही? कारण ती इमेज आपण बनवली पाहिजे. दॅट इज द होल विजन बिहाइंड माय न्यू अल्बम. आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आता माझे काही आदर्श आहेत, बरेच लोक आहेत. अजय अतुल सर, त्यांनी मराठी म्युझिकची स्टँडर्ड असते, त्यांनी ज्या प्रकारे जितकं वरती नेले की त्यांनी मराठी म्युझिक रेकॉर्ड केलं. ते बॉस्टन कुठे युरोपमध्ये त्यांनी ते व्हिएनावरनं त्यांनी ते स्ट्रिंग सेक्शन्स मागवले आणि द रेकॉर्डेड सैराट देर. आणि मग एव्ही प्रफुल्लचंद्र, ही इज डुईंग म्युझिक विच इज इंटरनॅशनल क्वालिटी स्टँडर्ड्स वगैरे. ते इतकं पाथ ब्रेकिंग म्युझिक बनवत आहेत. अजय अतुल आर वन ऑफ द टॉप पीपल इन द कंट्री राईट नाव. ते ज्या प्रकारचे म्युझिक बनवतात. मराठी पॉप म्युझिकमध्ये आता एक्झाम्पल तर संजू राठोड आहे. त्याला मी पर्सनली ओळखत नाही, पण ज्या प्रकारचं म्युझिक संजू बनवतो आहे, कम्प्लीट हॅट्स ऑफ टू यू संजू. आय हॅव नेवर मेट यू इन पर्सन, पण तो असं म्युझिक बनवतो आहे जे आत्ताच्या पिढीला कूल वाटते. आता आपण इतक्या वर्षामध्ये आपण कधी केले का की आपण क्लबमध्ये चाललो आहे आणि आपण पंजाबी म्युझिकवर नाचतो ना, अजून पण क्लबमध्ये जाऊन बॉलिवूड म्युझिकवर नाचतो. वी डोंट डान्स टू मराठी म्युझिक एक्सेप्ट फॉर झिंगाड वाटलं तर आपण नाचतो. पण दॅट ऑल्सो बिकम्स लाईक अ गिमिक की झिंगाड म्हणजे धकडक टकडक टकडक. इट्स नॉट, यू नो व्हॉट आय मीन, राईट? तर पण आता क्रिटिक्स जे करतोय आता, मराठी वाजलंच पाहिजे. किती इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की आता आपल्या वयाची पोरं क्लबमध्ये जातात आणि यू आर पेईंग तिकीट्स आणि यू आर ड्रेसिंग अप कूल आणि यू आर डान्सिंग इन अ कूल क्लासी वे टू म्युझिक विच इज मराठी, जे आपलं सोर्स कल्चर आहे. म्हणजे तुम्ही इतके वर्ष पंजाबी म्युझिकला नाचायचे, मराठी मुलं मुंडिया तू बचकी रेही गायचे, आणि आता मराठी पोरं तांबडी गात आहेत. तर ग्रेटिक्स माझा मित्र आहे, श्रेयस माझा मित्र आहे, आम्ही एकत्र गाणी करतो मी आणि श्रेयस. तर आय एम सो प्राऊड ऑफ दीज बॉईज की हे लोक मराठी म्युझिकला क्लासी बनवतात. आणि ही जी काही लोकं आहेत ना, म्हणजे संजू म्हणा, अजय अतुल सर म्हणा, एव्ही, क्रिटिक्स, मी पण आय थिंक वी बिलीव्ह इन द सेम कॉज की आपण आपलं कल्चर, आपलंच कल्चर पुढे नेलं पाहिजे. आणि आपण दुसऱ्यांच्या संस्कृतीचं म्युझिक बनवून आपण कधी आयुष्यात पुढे जाणार नाही. जोपर्यंत वी स्टिक टू आवर रूट्स तोपर्यंतच आपलं म्युझिक काहीतरी घडवेल असं मला वाटते. तर माझे सगळे कलिग्स, माझे इंडस्ट्री कलिग्स, क्रिटिक्स, संजू, आता त्याचे अजय तू सर खूप मोठे आहेत पण हे माझ्या वयाचे असतील. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ द काइंड ऑफ वर्क तुम्ही लोक जे काम करतायत. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि आय एम होपिंग की आपण एकत्र मिळून आपल्या भाषेसाठी काहीतरी करू शकू, आपल्या कल्चरसाठी काहीतरी करू शकू आणि ह्याला जगापर्यंत पोचू शकू आणि मराठी म्युझिकला क्लासी आणि अप मार्केट बनवू शकू. नक्कीच माझी इच्छा. तर आता आम्ही काय केलं आहे, आम्ही ऑफकोर्स मराठी फोक फॉर्म्स घेतलेत, अभंग घेतलेत, भारुडं घेतली आहेत, पोवाडे घेतलेत. आणि आम्ही त्याचं जे एसेन्स असते, जे त्या आपल्या मराठी कल्चरचं एसेन्स, ते आम्ही एकदम शुद्ध ठेवलं आहे. भाषा एकदम शुद्ध आहे. जी गायकी आहे त्याच्या मागची ती एकदम प्युअर आहे. त्यामुळे कल्चर भागामध्ये आम्ही काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. पण जे पॅकेजिंग असते त्या म्युझिकचं हे खूप जास्त भलतं आम्ही केलं आहे, जे खूप क्लासी आहे, जे इंटरनॅशनल ऑडियन्सेसला अपील करेल या प्रकारचं आम्ही त्याचं पॅकेजिंग बनवलं आहे. तर आम्ही म्हणजे एक्झाम्पल आता आम्ही आम्ही देवीचा एक गोंधळ करतो आहे, जो मी गातो आहे, माझा मित्र आलोक सुतार तो गातो आहे, एजित म्हणून रॅपर आहे आणि माहीजी म्हणून रॅपर आहे. हे सगळं इंस्टाग्रामवर बरेच फेमस आहेत. तर आम्ही मिळून हे सगळं करतो आहे. पण त्याचं आता अरेंजमेंट म्हणजे सगळं मेटल म्युझिक आहे, सिंथवेव्ह म्युझिक आहे, या टाईपचे जॉनर्स आहेत जे अजून मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक वापरत नाही.
सिंथ वेव वगैरे वापरतो आम्ही खूप जास्त. आम्ही ऑर्केस्ट्रल म्युझिक बनवतोय अल्बममध्ये. मग आमचं एक अभंग आहे जो अभय जोधपूरकरनी गायला आहे. दॅट इज अमेरिकन कंट्री पॉप जी म्युझिक असते ना, तर आम्ही ती स्टाईल वापरायचा प्रयत्न केला आहे. पण द गायकी अँड द लिरिक्स आर व्हेरी व्हेरी प्युअर अभंग असं आहे. मग एक लावणी आहे जी राधिका भिडे आणि मी करतोय. सिद्धेश म्हणून रॅपर आहे, ही इज ऑल्सो पार्ट ऑफ द लावणी. तर हे आम्ही ट्रॅप आणि डबस्टेप म्युझिकनी बनवली आहे. म्हणजे आम्ही ट्रॅप म्युझिक बनवतोय आणि त्यामध्ये ढोलकी सोलोज वगैरे आहेत. म्हणजे अमेरिकन कंट्री गिटार्स वाजतायत, पण त्यामध्ये एक तारासुद्धा वाजतोय आणि सितारसुद्धा वाजतंय, हार्मोनियमसुद्धा वाजतंय. तर या टाईपचे इंटरेस्टिंग वाटतंय आणि एक्साइटिंग आहे. कसं आता वर्कआउट होतं आणि कसं प्रेक्षकांना ते बघायला मिळतं, कधी तो रिझल्ट येतोय. खरंच आम्हाला आवडेल बघायला. आम्ही हे शूट करतोय मोस्टली. आम्ही पुढच्या महिन्यात शूट करू. रॉयल डस्ट नावाचा एक खूप मोठा नावाजलेला ब्रँड आहे, क्लोथिंग ब्रँड आहे. दीपक माने म्हणून ते त्याचे विजनरी आहेत त्या ब्रँडच्या मागचे. ही इज माय फ्रेंड, ही इज कोलॅबरेटिंग विथ मी. आणि त्याचं पण विजन माझ्यासारखंच आहे की त्याचे जो क्लोथिंग ब्रँड आहे ते पण ही ऑल्सो बिलीव्ह इन द सेम कॉज दॅट आय डू, की मराठी कल्चर शुड बी अप मार्केट प्रीमियम. तर माझ्या म्युझिकचा पण तोच पर्पस आहे. मराठी म्युझिक शुड बी व्हेरी प्रीमियम, पीपल शुड पे मनी फॉर इट. तर बोथ ऑफ अस डिसाइडेड टू कोलॅबोरेट ऑन इट आणि आम्ही आता एकत्र शूट करतोय. आणि व्हेरी सून जसं अल्बम लॉन्च होईल आम्ही ही प्रॉपर्टी ऑन द रोड घेऊन जाऊ. म्हणजे ही लाईव्ह प्रॉपर्टी आहे. आम्ही ह्याचे शोज चालू करू. म्हणजे वी कॅन स्टार्ट ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द स्टेट, ऑल ओव्हर द कंट्री. आणि वी आर होपिंग दॅट वी विल गेट टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. असा प्लॅन आहे, असं विजन आहे. आता जर लोकांची साथ असेल मिळेलच, कारण जे विजन आहे जे मला म्हणजे मी ऐकते तेच खूप इंटरेस्टिंग वाटतंय. तर नक्कीच प्रेक्षकही त्या पसंत करतीलच. मला सांग, या सगळ्यामध्ये तुझं मोटिवेशन काय आहे आणि तू कोणत्या असं सिंगर, म्युझिक डिरेक्टर, कंपोजर कोणाला असं फॉलो करतोस किंवा कोणाचं काम तुला आवडतं की त्याच्यासारखं काम करायचं किंवा ते काम छान आहे, ती प्रोसेस छान आहे आणि मलाही तसंच काहीतरी करायचं असं वाटतं? म्हणजे असं खूप सारे मल्टिपल जॉनर्समध्ये खूप सारे लोक आहेत. म्हणजे जर मी इंडियन कंपोजर्स बोललो तर माझे जे आयडियल्स आदर्श आहेत ते आहेत खूप सारे. तर लाईक मोस्ट कंपोजर्स AR रहमान इज द स्टार्टिंग पॉईंट टू एनी म्युझिशियन्स जर्नी आपल्या देशामध्ये. तर ऑफकोर्स AR रहमान सरांचं म्युझिक ऐकूनच आम्ही पण असं म्युझिक करावं फिल्ममध्ये, असं आमचं ॲस्पिरेशन होतं. ऑफकोर्स AR रहमान आहे, विशाल भारद्वाज सर आहेत, तर त्यांचं म्युझिक मला खूप आवडते. शंकर एहसानला, येस, हृदयनाथ मंगेशकरजी, त्यांचं तर म्युझिकचं लहानपणीपासून आपण ऐकतोय, त्यांचा फॅन आहे मी. इंटरनॅशनली मी लाईव्ह म्युझिशियन आहे, तर आय स्टार्टेड लिस्निंग टू अ लॉट ऑफ पिंक फ्लॉईड. तर मी पिंक फ्लॉईड खूप जास्त ऐकतो. मी गन्स अँड रोझेस खूप जास्त ऐकतो. मेटालिका खूप ऐकतो. डाफ्ट पंक खूप ऐकतो. हान्स झिमर हा सगळ्यांचा कंपोजर्सचा फेवरेट असतो युजली. जॉन विलियम्स मी खूप ऐकतो. असं मी सगळं 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 ऐकतो आणि मी दिवस रात्र म्युझिक ऐकतो. आणि मी म्युझिक ऐकत ना, ते म्हणतात ना, आय एम कलेक्टिंग ॲम्युनिशन. मी ते सामग्री जमा करत असतो आणि मेंटल नोट बनवत असतो. आणि जेव्हा चान्स मिळतो तेव्हा ते कुठे ना कुठे ते इन्फ्लुएन्सेस येतात. सगळे इन्फ्लुएन्सेस, इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सेस, देसी इन्फ्लुएन्सेस, असं आहे. तर आय एम नॉट शुअर हू आय वॉन्ट टू वर्क विथ. असं माझी इच्छा नाही की मी कोणावर काम करावं, पण मी ह्यांच्यासारखी कामं करावी ह्याची मला खूप इच्छा आहे. ह्याची मला इच्छा आहे मी ह्यांच्यासारखं काम करावं. या क्षेत्रात आलास आणि तू म्हणालास ना की कौतुक असं म्हणजे घरच्यांनी केलं नाही किंवा असं मिळालं नाही, पण कौतुकाची थाप म्हणून बरेच अवॉर्ड्स आणि नॉमिनेशनसुद्धा मिळाले तुला. म्हणजे जे मानाचं मानलं जातं, फिल्मफेअर असो, सांस्कृतिक कलादर्पण, मटा, झी गौरव, ह्या सगळ्यात नॉमिनेशन्स होते, काही अवॉर्ड्स मिळाले. तो सगळा अनुभव, तो एक्सपिरियन्स कसा होता? अगेन म्हणजे मी आधी बोललो होतो ना की असं आधी खूप वाटते वर्षानुवर्ष की आपल्याला पण अवॉर्ड्स मिळावे आणि आपण पण रेड कार्पेट चालावं. हे सगळं ते गेले 10-15 वर्ष आपण ते डोक्यात बनवून ठरवतो की रेड कार्पेट चालूया, फोटो काढूया, कुठला सूट घालूया, सगळं ठरवलं होतं. पण ते जेव्हा झालं
जेव्हा त्या गोष्टी होतात तेव्हा ते इतकं ओव्हरवेल्मिंग असते ना की अरे कॅमेराज आणि लाईट्स आणि प्रोसेस करायला मला वाटतं वेळ तर लागतो. नाही ते माझं ते डोकं सगळं ब्लॉक करून टाकते. तर म्हणजे माझी ती टेंडन्सी आहे की हा. जेव्हा खूप जास्त काहीतरी होत असतं ना कॅमेरे फोटो प्रीमियर रेड कार्पेट हे तेव्हा माझं डोकं असते की यार चहामध्ये इलायची टाकू का जर टाकू यार आज चिकन बनवू आपण पण चिकनमध्ये ना आज आपण घी टाकूया आज ऑइल नको टाकायला. माझं डोकं असं कधी भलतंच काहीतरी चालू असते माझं म्हणजे तू म्हण आणि आय एम नॉट इवन किडिंग. आता पण इंटरव्ह्यू देते मी म्हणतो की यार मी कॅमेराच्या मध्ये कट करून कसं सांगू की अजून एक चहा देणं यार म्हणजे दॅट्स हाऊ माय You ब्रेन. want chai? बरं थांबा. पण अगेन दॅट्स द आयरनी ऑफ लाईफ की तुम्ही ज्या गोष्टीला एवढं तुम्ही चढवून एवढं सजवतात ती गोष्ट जेव्हा होते ना वाटते की अरे हे तर काहीच नाही आहे हे तर काहीच नाही आहे. पण जे खरं अप्रिशिएशन आणि खरं जे सुख मिळते ना इट कम्स फ्रॉम द मोस्ट रँडम प्लेसेस. म्हणजे समथिंग ॲज स्मॉल ॲज आता ती लिफ्टमध्ये त्या दिवशी मध्ये दिदी भेटली ती गाणं ऐकत होती आणि ती म्हटली अरे आम्हाला ते गाणं फार आवडते मी आणि माझी बहिणी आम्ही ह्यावर ते रील बनवतो. समथिंग ॲज स्मॉल ॲज दॅट इतकं छान ते वाटतं. भारावून जातं. किंवा मला इंस्टाग्रामला खूप DM येतात लोकांचे जिथे ते रील पाठवतात की बघ आम्ही आमच्या लग्नासाठी आम्ही या गाण्यावरती आम्ही ब्रायडल एंट्रीचा डान्स बसवतोय. किंवा असे खूप सारे व्हिडिओ येतात की आया आणि बाबा असे पाठवतात की बघा आमची लहान आमची पोरगी आहे 3 वर्षाची तिला ते कोकणाचं बरी ऐकल्याशिवाय ती जेवत नाही. तर ते असतात ना की जोपर्यंत तुम्ही ते पोकेमॉन लावत नाही तोपर्यंत पोरगं जेवत नाही. बरोबर. तसं खूप ठिकाणी असं आहे की अरे लहान मुलगी जेवत नाहीये तिला ते गाणं ऐकावं मग ती जेवेल. इट हॅज बिकम हर नर्सरी राईम. तर असे खूप सारे लोक मला पाठवतात किंवा कोणतरी पाठवते की हे गाणं ऐकल्याशिवाय आमचं ते लेकरू झोपत नाही असं पाठवतात. वा. आणि लहान जेस्चर्स काही लोक आंब्याची पेटी पाठवू का असं देतात किंवा असे जे लहान जेस्चर असतात ना. किंवा आता मी मध्ये मी कधी मी कोकणात वगैरे फिरायला जातो बऱ्याच वेळा आणि कोकणात फिरता कधी सांगतो की अरे कोणाबरोबर जर रॅपर जमला तर टेल देम की अरे हे गाणं ऐकलंस का हे गाणं आपण केलंय तर मग देन दे विल गिव्ह यू फ्री फूड आणि मग ते आमरसची वाटी एक्स्ट्रा देतील तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आणि इट्स व्हेरी स्वीट. आणि असं वाटतं की मग या गोष्टी आहेत ना या गोष्टी असं टच करतात. म्हणतं की दिस इज वॉट म्युझिक इज अबाउट. म्हणजे मी म्युझिक का सुरू केलं आणि मला म्युझिककडनं काय हवं होतं मला या गोष्टी हव्या होत्या आणि त्या माहिती नसतात की मला त्या गोष्टी हव्या आहेत. आपल्याला वाटतं आपल्याला अवॉर्ड आणि पैसे हवे आहेत पण अवॉर्ड आणि पैसे मिळून असं काय कुछ होता नाही आहे यहाँ पे. पण असं काहीतरी लहान गोष्टी ज्या होतात ना की असं लहान कोणतरी पोरगं रील पाठवते बोबड्या आवाजात आपलं गाणं गाताना किंवा कोणतरी असं प्रेमाने आमरसची वाटी एक्स्ट्रा आणून देते गाणं आवडलं म्हणून किंवा कुठली तरी आजी येऊन अरे बाळा असं करते थिएटरच्या बाहेर. तर लहान ज्या गोष्टी असतात ना तर असं वाटतं की दिस टोटली मेक्स इट वर्थ मेकिंग म्युझिक. दिस इज वॉट म्युझिक इज अबाउट. या तू म्युझिकबद्दल इतकं भरभरून बोलतोयस भारी वाटतंय. मला सांग जेव्हा सुरुवात केली होतीस आणि आता काय चेंजेस इंडस्ट्रीमध्ये होत आहेस आणि तू कसं वर्कआउट करतोयस म्हणजे त्याला कसं ओव्हरकम करतोयस चॅलेंजेसना. आता मी जेव्हा आलो वर्सेस आता इट्स बीन अ स्पॅन ऑफ वॉट 12-13-14 इयर्स आय थिंक झाले असतील. खूप ड्रास्टिकली बदलली आणि आय वूड से म्हणजे आता जेव्हा मी सुरू केलं जेव्हा मी एकदम म्हणजे पहिलं वर्ष होतं म्युझिकचं तेव्हा मी असं तेव्हा जज डायल असायचं तेव्हा आम्ही जज डायलवरनं काम शोधायचो की जज डायल स्टुडिओ के नंबर देना 5 स्टुडिओ के. मग त्यांना कॉल करायचो सर मेरा नाम संकेत है मैं गाने बनाता हूँ ये मेरा CD है कुछ काम है तो बताओ. तर आम्ही काम असं शोधायचो आधी. आणि आता आणि तेव्हा फिल्म करायची म्हणजे तुम्ही जाऊन स्टुडिओच्या बाहेर उभं राहा आणि फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या बाहेर उभं राहा आणि सांगा सर आम्हाला प्लीज काम द्या ही आमची CD ऐका किंवा गिटार घेऊन गाणं ऐकवा आणि प्लीज आमच्या म्युझिकच्या मागे पैसे लावा आणि आमचे म्युझिक रिलीज करा प्लीज प्लीज प्लीज.
तेव्हा असा काळ होता. आता इंडस्ट्री कम्प्लिटली वेगळी झाली. आता इंटरनेट आणि इंस्टाग्राम आलं आहे. आता ज्या गव्हर्निंग बॉडीज असतात म्युझिकसाठी, की जे रेकॉर्ड लेबल्स असतात, किंवा तुम्ही जी फिल्मची वाट पाहतात की तुम्ही फिल्म करणार मग तुमचं आयुष्य बदलेल, किंवा कोणत्या तरी लेबल तुमचं गाणं घेऊन रिलीज करेल मग तुम्ही आयुष्यामध्ये मोठे होणार, ही कॉन्सेप्ट आता नाही आहे. आता एव्हरी आर्टिस्ट हॅज द पॉवर टू बिकम इंडिपेंडंट रेकॉर्ड लेबल ऑन देअर ओन. आता आर्टिस्टच्या हातामध्ये एवढी पॉवर आली आहे. आता म्युझिक तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जर म्युझिक असेल आणि तुम्हाला ते बनवायचं आहे, एका जमान्यात तुम्हाला स्टुडिओज आणि बजेट्स आणि 10 म्युझिशियन्स लागायचे, ज्यांना तुम्ही तुमचं घर आणि शेती विकून पैसे देणार आणि मग ते म्युझिक बनवणार. आधी तो काळ होता. लोक नाही करू शकायचे. आता म्युझिक असं बनते. आता एनीबडी विथ अ लॅपटॉप कॅन मेक म्युझिक. लॅपटॉप आणि हेडफोन्स जाऊन म्युझिक लोकांना बनवता येते आता. हे तर म्हणजे 5 वर्ष आधी होतं. आता तर एनीबडी विथ अ कनेक्शन टू दी इंटरनेट कॅन मेक म्युझिक. कारण आता AI आला आहे म्युझिकमध्ये. तर आता AI इतकं पॉवरफुल टूल आहे की आता तुम्ही AIने 2 मिनिटामध्ये म्युझिक बनवू शकतात. तर एवढी इंडस्ट्री चेंज झाली आहे. तुम्ही एका रूममध्ये म्युझिक लिहून बनवून रिलीज करून म्युझिक सुपरस्टार बनवू शकतात, रूमच्या बाहेर पाय न ठेवता. राईट. आता इंडस्ट्री इतकी बदलली आहे. मोस्ट लोकांना वाटते की हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्री एवढी बदलली आहे, AI आलं आहे, इंटरनेट आलं आहे. मला वाटते की हा म्युझिकचा सगळ्यात चांगला फेज आहे, जिकडे म्युझिक कम्प्लिटली इंडिपेंडंट आणि सेल्फ सस्टेन्ड बनलं आहे. की मला जर आर्ट करायची इच्छा असेल तर आधी काय म्हणतात त्याला, रोडब्लॉक्स असायचे की मला फंडिंग मिळत नाही, मला ऑडियन्स मिळत नाही, मला प्लॅटफॉर्म मिळत नाही, मला इन्व्हेस्टर मिळत नाही, डिस्ट्रीब्युटर मिळत नाही. आता हे रोडब्लॉक्स नाहीच आहेत. आता मी इंटरनेटवरनं स्वतः म्युझिक डिस्ट्रीब्यूट करू शकतो, स्वतः मार्केट करतो, स्वतः इन्फ्लुएन्सर्सला DM करून कोलॅबरेशन्स करू शकतो, स्वतः पेमेंट घेऊ शकतो. जे रॉयल्टी कलेक्शन जे सिस्टम असायचे ते आधी कलेक्शन एजन्सीच्या थ्रू व्हायचे. आता डायरेक्टली माझ्या अकाउंटला टांग पैसे येतात. मला दिसते त्या वेबसाईटवरती की कुठल्या स्पॉटिफायवरनं किती रॉयल्टी आली आहे, iTunesवरनं किती पैसे कलेक्ट झालेत. आता सगळं दिसते. तर इट इज़ सच अ ब्यूटिफुल फेस फॉर म्यूजिक कि तुमको जिंदगी में अभी बहाने है ही नहीं. म्युझिक करायची इच्छा आहे ना, फक्त डोकं पाहिजे आणि मेहनत करायची आणि डेडिकेशन पाहिजे बस. तर आय थिंक इट इज द बेस्ट फेस फॉर म्युझिक. तर म्युझिक इंडस्ट्री खूप बदलली आहे, अख्खं जग बदलले, पण हे बेस्ट आहे. तुम्ही जर नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन जे आता सगळे जे आले म्युझिकमध्ये, तुम्ही त्याला लवकर जर तुम्ही त्याला अडॉप्ट केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जातील किंवा रेलेव्हंट राहतील. इफ यू अपोज इट तर तुम्ही आयुष्यामध्ये मागे राहतील. आणि आय बिलीव्ह इन एव्होल्युशन. ॲट दी एंड सगळं मेहनत करा तर सगळं मिळेल. आता सध्या हे आहे, कारण घर बसल्या सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. आता फक्त मेहनत स्वतःची करायची आहे. ॲब्सोल्युटली. मेहनत आणि डिसिप्लिन आणि डेडिकेशन ह्याच्या पुढे काहीच नाही. राईट. बरं, मी तुला ना काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारेन, त्यामध्ये तुझं उत्तर तू सांगशील, ठीक आहे? क्लासिकल संगीत की पॉप म्युझिक? क्लासिकल दिल और पॉप म्यूजिक का दिमाग. बरं, ऑटोट्यून की रॉ व्हॉइस? ऑटोट्यून. बरं, स्टुडिओ रेकॉर्डिंग की लाईव्ह परफॉर्मन्सेस? लाईव्ह परफॉर्मन्स एनी टाइम. बरं, सॅड सॉंग्स की रोमॅन्टिक सॉंग्स? सॅड सॉंग्स. सॅड सॉंग्स. ओके. वन ड्रीम कोलॅबरेशन, कोणासोबत तुला काम करायची अशी इच्छा आहे किंवा संधी मिळावी असं वाटतंय? I'm not sure. ओके. I'm not sure yet. म्हणजे too many answers in my head. तेच आहे की खूप जास्त असे भव्य दिव्य माणसं आहेत की त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी असं वाटतं. आणि मला वाटतं की त्यातला एक तू पुढे जाऊन बनशील नक्कीच, कारण सध्या जे तुझं काम सुरू आहे ते पाहून मला असंच वाटतंय. आणि तू तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल सुद्धा बोललास की तुला तसं काहीतरी करायचं आहे जेणेकरून एका मराठी इंडस्ट्रीची किंवा मराठी म्युझिक इंडस्ट्रीची लेवल अप होईल. आणि आम्ही त्याचीच वाट बघतोय. लेट्स सी कसं होतंय काय होतंय. पण आज तुझ्याशी गप्पा मारून खूप मज्जा आली. पुणेरी आणि मुंबईचा जो मेळ झाला आहे आज इथे, मला खूप धमाल आली. होप तुलाही आवडलं असेल. आणि येस, तुझ्या अपकमिंग प्रोजेक्टच्या वेळी आपण नक्की पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा गप्पा करू.
सध्यासाठी थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू टेलिगप्पा मला बोलवण्यासाठी. माझी जी खूप जुनी इच्छा होती की मला कोणीतरी पॉडकास्टवर बोलवायचं, ही इच्छा फायनली पूर्ण झाली. थँक्यू सो मच. आणि आपलं म्युझिक ऐकत राहा. आणि लवकरच एक खास प्रोजेक्ट अल्बम घेऊन येतोय तो, आपण भेटू पुन्हा. नवीन अल्बम चालू आहे, लाईव्ह प्रॉपर्टी चालू आहे. अल्बम आपण रिलीज करू आणि मग आपण त्याचे शोज चालू करू. राईट. खूप एक्सायटेड आहे, खूप मेहनत आणि खूप पॅशन लावलं आहे अल्बमच्या मागे. कांट वेट टू शेअर इट विथ यू. आणि आपण लवकर भेटूया पुन्हा एकदा टेलिगप्पावर. थँक्यू सो मच संकेत. खरंच मजा आली गप्पा मारून. थँक्यू.